आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याच्या बियाचा उपयोग कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। प्लेटमध्ये मी आवळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। या आवळ्याच्या बियांना आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। आपण जर अशाच आवळ्याच्या बिया फोडल्या तर त्यातील असलेल्या बिया फुटू शकतात। त्यामुळे बियांना वाळवून घ्यायचं आहे। मी 2 दिवस उन्हामध्ये बिया वाळवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपोआप बिया फुटलेल्या आहेत। आता ह्या बियांना हाताने काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एका आवळ्याच्या बियामध्ये 5-6 छोट्या आवळ्याच्या बिया निघू शकतात। पूर्ण आवळ्याच्या बिया यातील काढून घ्यायच्या आहेत। आवळ्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं आणि हे विटॅमिन ए आपल्या डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे। रोज आपण 2-2 आवळ्याच्या बिया खाऊ शकतो। जर आपल्याला ह्या बिया अशा खाऊ वाटत नसतील तर त्याचं चूर्ण बनवून ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी प्यायचं आहे। त्यामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी तेज होते। आपल्याला चष्मा लागलेला असेल तर नियमित ह्या बियाचं जर सेवन केलं तर आपल्याला चष्मा पण निघून जाऊ शकतो। त्यानंतर हे चूर्ण आपल्याला पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून थोडंसं जरी मिक्स करून चेहऱ्यावर लावलं तर चेहऱ्यावर आलेले मुरुमाचे फोड पण कमी व्हायला लागतात। अशा पद्धतीने आपण आवळ्याच्या बियाचा उपयोग करू शकतो। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।